नवीन पार्टनरशिप फॉर्म सुरू केली की सर्वात जास्त वेळ कशात जातो? कागदपत्रांमध्ये. विशेषतः बिझनेस रजिस्ट्रेशन नंबर किंवा BRMची वाट पाहण्यात. पण थांबा, ही वाट पाहण्याची वेळ म्हणजे काम थांबवण्याची वेळ नक्कीच नाहीये. उलट ही एक मस्त सुवर्णसंधी आहे. आजच्या या सादरीकरणात आपण पाहणार आहोत की कंपनीच्या अधिकृत नोंदणीची वाट पाहत असतानाच अत्यंत हुशार आणि होतकरू MBA इंटर्न्सना कामावर कसं घेता येईल, आणि तेही पहिल्याच दिवसापासून. तर पटकन बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. आपला फोकस असेल 5 मुख्य मुद्द्यांवर. पहिला म्हणजे कायदेशीर पाया, मग टप्पा 1 प्राथमिक तयारी, टप्पा 2 इंटर्न्स शोधणे, टप्पा 3 निवड प्रक्रिया आणि शेवटी कागदपत्रांचे व्यवस्थापन. चला तर मग सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला आणि अगदी साहजिक पडणारा प्रश्न, MBA इंटर्न्सना कामावर ठेवणं खरंच कायदेशीर आहे का? अनेकांना वाटतं की जोपर्यंत सगळ्या सरकारी नोंदण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कुणालाही कामावर ठेवता येत नाही. पण सांगू का, हे खूप मोठी गैरसमज आहे आणि हाच गैरसमज आज आपल्याला दूर करायचा आहे, जेणेकरून नियुक्ती प्रक्रियेला आत्मविश्वासाने सुरुवात करता येईल. या सगळ्या संभ्रमाचं मुख्य कारण म्हणजे BRN, म्हणजेच बिझनेस रजिस्ट्रेशन नंबर किंवा संस्था आधार. साहजिकच नवीन पार्टनरशिप सुरू केल्यावर या नंबरची आपण सगळेच वाट पाहत असतो. पण एक लक्षात घ्या, यासाठी थांबणं हे एकदम नॉर्मल आहे आणि यामुळे आपली सुरुवातीची इतर कोणतीही कामं अडकून राहत नाहीत. योग्य ती प्राथमिक कागदपत्र असतील तर आपण नक्कीच पुढचं पाऊल टाकू शकतो. तर आता बघूया आपला पहिला विभाग, कायदेशीर पाया. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की MBA इंटर्न्सना कामावर ठेवणं आणि त्यांना सर्टिफिकेट्स देणं हे भारतात 100% कायदेशीर आहे. यासाठी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असलीच पाहिजे असा काहीही नियम नाहीये. आपल्याकडे फक्त एक वैध पार्टनरशिप डीड आणि कंपनीचं पॅन कार्ड असलं तरी ती एक कायदेशीर संस्था मानली जाते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कंपनीच्या अधिकृत लेटर हेडवर भागीदाराची सही असलेलं सर्टिफिकेट कायद्याने पूर्णपणे वैध असतं आणि MBA कॉलेजेस ते अगदी सहज स्वीकारतात. आता इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची बरं का. स्टायपेंड. कायद्याने भारतात अनपेड म्हणजे विनावेतन इंटर्नशिप देणं शक्य असलं तरी MBA कॉलेजेस नेहमीच विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंडची अपेक्षा करतात. आणि खरं सांगायचं तर स्टायपेंड देणं हा फक्त कॉलेजचा नियम नाहीये, तर हुशार आणि टॅलेंटेड मुलांना आपल्या कंपनीकडे आकर्षित करण्याचं ते एक अत्यंत प्रभावी टूल आहे. चांगला स्टायपेंड असेल तर एकदम सिन्सिअर आणि जबाबदार उमेदवार आपल्याशी जोडले जातात. चला आता पुढे वळूया. टप्पा 1 प्राथमिक तयारी. आता पाहूया प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी करायची. यामध्ये फक्त 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी काय करायचं तर पॅन कार्ड आणि पार्टनरशिप डीड वापरून कंपनीचं एक करंट अकाउंट म्हणजे चालू बँक खाते उघडून घ्यायचं. इंटर्न्सना स्टायपेंड देण्यासाठी याची पुढे नक्कीच गरज पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीचं अधिकृत लेटर हेड आणि छानसा लोगो डिझाईन करून घ्या, कारण इंटर्न्सना ऑफर लेटर याच लेटर हेडवर द्यावं लागतं. आणि तिसरी पायरी, एक साधा 1-2 पानांचा इंटर्नशिप करार तयार करणं. या करारामध्ये एक ओळ नक्की असली पाहिजे. ही इंटर्नशिप भविष्यातील कायमस्वरूपी नोकरीची हमी देत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं तर सुरुवातीलाच अशी पारदर्शकता ठेवली की पुढे होणारे गैरसमज सहज टाळता येतात. आता बघूया आपला पुढचा विभाग, टप्पा 2 इंटर्न्स शोधणे. आता इंटर्न्स शोधायचे कुठे, यासाठी एक प्रॉपर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना डायरेक्ट मेसेज करण्याऐवजी कॉलेजच्या अधिकृत प्लेसमेंट सेलला एक छानसा कॉर्पोरेट ईमेल पाठवा. त्यासोबतच एक अतिशय क्लिअर जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे JD तयार करा. यात कामाचं क्षेत्र, कामाचं नेमकं स्वरूप, इंटर्नशिपचा कालावधी आणि स्टायपेंड ह्या गोष्टी अगदी स्पष्ट असाव्यात. शिवाय इंटर्नशाला किंवा लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला तर एकाच वेळी अनेक योग्य उमेदवारांपर्यंत सहज पोहोचता येतं. पुढे आहे टप्पा 3 निवड प्रक्रिया. आणि हे अगदी अचूकपणे सांगतं की MBA इंटर्न्स निवडण्याची प्रक्रिया फक्त आणि फक्त 2 सोप्या टप्प्यांची असावी. पहिला टप्पा म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या स्पेशलायझेशननुसार आलेले रेझ्युमे शॉर्टलिस्ट करणं आणि दुसरा टप्पा म्हणजे थेट त्यांची मुलाखत घेणं. ही अशी साधी 2 टप्प्यांची पद्धत वापरली की वेळही खूप वाचतो आणि कामात एक प्रकारची सुसूत्रता येते. आता मुलाखत म्हणलं की ती 1-2 तास चालली पाहिजे असं अजिबात नाही. Google मीट किंवा झूमवर फक्त 15 ते 20 मिनिटांची मुलाखत अगदी पुरेशी असते.
या थोड्या वेळात आपल्याला काय बघायचंय तर उमेदवाराचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याची नवीन काहीतरी शिकण्याची तयारी आहे का आणि त्याच्या विषयाचं त्याला प्राथमिक ज्ञान आहे का. योग्य आणि नेमके प्रश्न विचारले तर निर्णय घेण्यासाठी 15-20 मिनिटं खूप झाली. एकदा का योग्य उमेदवार निवडला की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांना तातडीने अधिकृत ऑफर लेटर देणं. या लेटरमध्ये ते काम कधी सुरू करणार, त्यांचं रिपोर्टिंग मॅनेजर कोण असेल आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील हे सगळं स्पष्ट लिहिलेलं असावं. विद्यार्थ्यांच्या कॉलेजसाठीही या पत्राची प्रत खूप महत्त्वाची असते, त्यामुळे हे एक अत्यंत महत्त्वाचं अधिकृत पाऊल आहे. आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, कागदपत्रांचे व्यवस्थापन. आता ह्या चार्टमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट बघा, हा संपूर्ण डॉक्युमेंटेशनचा प्रवास. यात 5 मुख्य टप्पे आहेत. उमेदवारांना शोधण्यापूर्वी प्लेसमेंट सेलसाठी जॉब डिस्क्रिप्शन तयार करणं, उमेदवार सिलेक्ट झाल्यावर त्यांना ऑफर लेटर देणं, इंटर्न पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये जॉईन झाला की कंपनीच्या माहितीच्या सुरक्षेसाठी करार आणि NDAवर त्याची सही घेणं, त्यानंतर दर महिन्याला टॅक्सच्या रेकॉर्डसाठी पेस्लिप देणं आणि सगळ्यात शेवटी इंटर्नशिप संपताना त्यांच्या कॉलेजच्या क्रेडिटसाठी पूर्तता प्रमाणपत्र म्हणजेच कम्प्लिशन सर्टिफिकेट देणं. थोडक्यात सांगायचं तर हा तक्ता म्हणजे HRच्या कामाचं एक परफेक्ट वेळापत्रक आहे. बरं, ही सगळी माहिती तर मिळाली, पण आता इथून पुढे लगेचच काय करायचं? सगळ्यात आधी आपला इंटर्न नक्की कोणती समस्या सोडवणार आहे यावर फोकस करा आणि पहिलं जॉब डिस्क्रिप्शन तयार करा. ते मार्केटिंगचं असू शकतं किंवा रिसर्चचं. आणि दुसरी गोष्ट, कंपनीच्या लॉन्चच्या वेळेनुसार 3 ते 5 स्थानिक किंवा मध्यम स्तरावरील MBA कॉलेजेसची एक लिस्ट तयार करा. हे काम आजच सुरू केलं तर नियुक्तीच्या प्रक्रियेला एकदम जबरदस्त गती मिळेल. या सगळ्या माहितीनंतर आता शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की बिझनेस सुरू करताना सर्वात आधी इंटर्न कोणत्या डिपार्टमेंटसाठी आणायचा, मार्केटिंग, फायनान्स की टेक्नॉलॉजी. नियुक्ती कशी करायची हे तर आता अगदी क्लिअर झालंय, पण कोणाची नियुक्ती करायची याचं उत्तरच कंपनीच्या आगामी यशाची पहिली पायरी ठरू शकतं. तर व्यवसायासाठी तो पहिला इंटर्न नक्की कोण असेल, नक्की विचार करा.